आपल्या महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीवरून शेतकऱ्यांमध्ये नेहमी वाद होत असतात की माझी जमीन एवढी आहे, तुझी जमीन एवढी आहे, माझी इथपर्यंत आहे। तर हे जे वाद आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे सहज गोष्ट मानू शकतो आपण, कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जे वाद आहेत जमिनीचे वाद शेतकऱ्यांमध्ये हे होतच राहतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, कधी कुणी अरेस्ट होतात म्हणजे जेलमध्ये जातात, त्यांना शिक्षा होते, काही म्हणजे वगैरे वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होते। तर याच अनुषंगाने ही जी समस्या आहे ती सरकारच्या लक्षात आणून महसूल विभागाने एक योजना सुरू केली आहे। त्या योजनेचं नाव आहे सलोखा योजना। ती योजना जी आहे या शेतकऱ्यांमध्ये होणारे जे वाद आहेत ते मिटवणार आहेत। तर याच्याबद्दल थोडीफार माहिती, या सलोखा योजनेबद्दल जी थोडीफार माहिती आहे आपण ती आता जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे शेत जमिनीचे मध्ये जे होणारे वाद जे आहे शेतकऱ्यांमध्ये ते कशाप्रकारे मिटणार आहेत। तर थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। महसूल विभागाने सुरू केलेल्या सलोखा योजनेला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। पिढ्यानेपिढ्या चालत आलेले शेत जमिनीवरून वाद आता सामंजस्याने मिटवण्याचा मार्ग शेतकऱ्यांना जो आहे तो आता उपलब्ध झाला आहे। गाव पातळीवर सलोखा निर्माण करून शेती व्यवहार जो आहे अधिक सुकर करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना धोरणात्मक स्तरावर अंमलात आणली आहे। ज्या प्रकरणामध्ये जमिनीचा जो ताबा आहे तो एका शेतकऱ्याकडे असतो आणि जो सरकारी अभिलेख आहे तो मात्र दुसऱ्याच्या नावावर असतात, अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांना परस्पर सहमतीने निराकरण करून योग्य नोंदी सातबाऱ्यावर करण्यात योजनेचे महत्त्व आहे। शासन निर्णयानंतर सलोखा योजना लागू झाल्याने ग्रामीण समाजात शांतता आणि परस्पर विश्वास वाढण्यास एक मोठी मदत होत आहे। गाव तंटामुक्ती समितीच्या सहकार्याने स्थानिक प्रशासनाला विविध माध्यमातून सलोखा योजनेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। ही सलोखा योजना राबवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक समिती जी आहे ते स्थापन केली जाते। या समितीमध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर मान्यवरांचा समावेश असतो। समितीचा प्रमुख उद्देश म्हणजे वादग्रस्त पक्षांमध्ये संवाद साधणे, जो प्रत्यक्ष स्थळ आहे तो पाहणी करणे, उपलब्ध शासकीय नोंदीची पडताळणी करणे आणि दोन्ही बाजूंच्या हिताला कोणतीही बाधा न आणता शांततापूर्ण तोडगा काढणे। शेत जमिनीवरील वाद असेल तर संबंधित शेतकरी तलाठ्याकडे अर्ज सादर करू शकतो। अर्ज प्राप्त झाल्यानंतर जी समिती आहे ती वादाची तपासणी करून सातबारा उतारे, फेरफार नोंदी, गावच्या हद्दीचे नकाशे आणि इतर जे पुरावे आहेत ते तपासले जातात। त्यानंतर दोन्ही पक्षांना समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले जाते। अनेकदा खुल्या चर्चेमधूनच तणाव कमी होऊन जो वाद आहे तो मिटण्यास मार्ग तयार होतो। काही प्रकरणामध्ये जमीन मोजणी आवश्यक असल्यास प्रत्यक्ष मोजणी करून जी वस्तुस्थिती आहे ते समोर ठेवली जाते। त्यावर आधारित निर्णय घेताना दोन्ही पक्षांची पूर्ण सहमती जी आहे ते घेतली जाते। हा जो निर्णय आहे कोणा एकावरही लादला जात नाही, तर सामंजस्याने घेतला जातो। ही या योजनेची खरी ताकद आहे। वाद मिटल्यानंतर त्याची जी लेखी नोंद आहे ते घेतली जाते आणि जो तलाठी आहे तो सातबाऱ्यावरती आवश्यक त्या फेरफाराची नोंद करतो। त्यामुळे ती जमीन आहे ते कायदेशीररित्या वादमुक्त होते आणि पुढील व्यवहारांसाठी शेतकऱ्यांना कोणताही अडथळा राहत नाही। तर आता दोन शेतकऱ्यांमध्ये समजा जमिनीमधून वाद होत असेल तर त्यांना जो जमिनीचा वाद मिटवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला त्या शेतकऱ्यांना जो आहे तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्या अर्जाची तपासणी जी आहे सलोखा योजनेमधील जे तंटामुक्ती आहे, तंटामुक्ती जी समिती आहे त्या समितीचे सदस्य तपासणी करतील। तुमच्या दोघांना शेतकऱ्यांना तेथे बोलावले जाणार आहे त्या समितीसमोर आणि तुमच्यामधला जो वाद आहे, जमिनीचा जो वाद आहे तिथेच मिटवला जाणार आहे। त्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि इतर काही सामाजिक कार्यकर्ते, काही नागरिक तेथे उपलब्ध असतात। त्यांच्या माध्यमातून तुमचा हा जो वाद आहे, जमिनीचा जो वाद आहे तो मिटवला जाणार आहे। ही सलोखा योजना आहे। आता ही सलोखा योजना सुरू केली आहे। तर शेतकऱ्यांमध्ये जमिनीचा वाद असेल तर आता ही सलोखा योजना पद्धतीने ही मिटणार आहे। ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला।
जय हिंद, जय महाराष्ट्र.